आपल्याला इन्व्हाइट केलं जातंय, तर आपण या मंचावर आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करूया, ज्याच्या माध्यमातून ही मॅच आपण बघितली. अतिशय चांगला खेळ राहिला आणि बॅटिंग करत असताना जबरदस्त खेळ राहिला आणि एक मॅच विनिंग नॉक या मैदानावरती दाखवत आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये कायम ठेवलंय. असा नावाली गावचा जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली गावचा बादल मुकादम ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मंगेश पवार साहेबांकडनं बादल मुकादमसाठी देखील पारितोषिक आलंय. तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया, कारण बादलनं बॅटिंगच तेवढी चांगली केली आहे. 10 चेंडू आणि 24 धावेची इनिंग 64 धावेचा टार्गेट चेस करत असताना तब्बल एक अतिशय चांगली बॅटिंग दाखवली आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय बादल मुकादम. आणि पूर्ण तुर्बेको आपण थांबायचंय, आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी या स्पर्धेचे सर्वेसर्वा योगेंद्रदादा पाटील यांना विनंती करतोय की या सर्व ग्रुपचा आपण सन्मान करायचंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन देण्यात आलंय. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करीन. आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा योगेंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मोमेंटो देऊन त्यांना सन्मानित करायचंय. स्वागत चालू आहे मैदानावरती, मॅच देखील चालू आहे. मात्र प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेन, कारण मॅच आम्हाला कव्हर करता येत नाही, कारण मान्यवर देखील तेवढ्याच महत्वाचे असतात स्पर्धेमध्ये आणि त्यांचा सन्मान करणं हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं. मी प्रत्येक वेळी म्हणतो, भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि भारतीय संस्कृतीला जपण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच या मनोहर भोईर साहेब याच दरम्यान पनवेल तालुका अध्यक्ष रामदास भाई यांचं शुभागमन झालंय. तसेच प्रवीण पाटील बुर्दुलगावचे लेजंड क्रिकेटर, प्रवीण मात्रे बुर्दुलगावचे लेजंड क्रिकेटर, त्यांचं देखील या स्पर्धेसाठी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेन. तुर्भे टीम साठी पारितोषिक आलंय. अनिल पाटील आणि सुरेश पाटील यांच्याकडनं बॅक टू बॅक जर 2 विकेट घेतले तर तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तुर्भे टीम साठी नक्कीच प्रोत्साहन वाढवण्याचं कार्य या मैदानावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जातं. त्यांचं करूया कौतुक आणि जाऊया आपण मैदानामध्ये जे मॅच चालू आहे. ई गटातील मॅच आहे आणि ई गटातील म्हटलं तर मागच्या पहिल्या दिवसामध्ये पिसारवे संघ क्वालिफाय झाला सुपर 12 मध्ये आणि सुपर 12 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी हे 2 संघ एकमेकांसमोर लढतायत. तुर्भे विपक्ष पापडीचा पाडा, पहिलं पॉवर सर्कलचे षटक अलाउन दी कार्पेट, चेंडू जातो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमारेषे बाहेर चौकार. झाला आणि तदनंतर ही मॅच सुपर 12 साठी. यावेळी चेंडू हवेमध्ये मिस्टा ओके, चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. मात्र जीवनदान मिळालं यावेळी बॅटिंग करत असताना फलंदाज भावेश खरत याला मिळालेलं जीवनदान. पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न. पहिल्या षटका अखेरीस पापडीचा पाडा संघाला बॅटिंग करत असताना आपण बघू शकतो धावसंख्या दापलकरती लागली आहे तब्बल 12 धावा, बिनगडीबाद 12 धावा. पहिले षटक झाले संपन्न आणि आपण बघितलं तर शेवटच्या चेंडूवर झेल ड्रॉप झालाय. बॅट्समॅन बॅटिंग करतो भावेश, ज्याला जीवनदान मिळालंय आणि तो या मैदानावरती चांगली भूमिका निभावेल अशी अपेक्षा पापडीच्या पाडा संघाला जरूर असणार आहे.
मॅच स्टॉप करायची 1 मिनिट अंपायर. फटक्यांच्या आतिषबाजीनं मान्यवरांचं स्वागत होतंय, त्यासाठी मी अंपायर्सला विनंती करतो मॅच स्टॉप करायची आहे. पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं स्वागत फटाक्याच्या आतिषबाजीनं या मैदानावरती केलं जाईल. कारण आपण बघितलं तर योगेंद्रदादा पाटील असतील, हनुमान दादा पाटील असतील किंवा स्वर्गीय प्रभाकर असो स्मृती चषक, सर्व जवाहरमान क्रिकेट क्रीडा मंडळ व सर्व कमिटी यांचं वैशिष्ट्य राहिलंय की येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत या मंचावर थाटामाटानं करायचं. कारण हे प्रेम त्यांचं तेवढं आहे आणि त्यांचं प्रेम या मंचावरती, या मैदानावरती, या स्पर्धेसाठी त्यांना घेऊन येतंय. हे प्रेम आहे योगेंद्र दादांचं, हे प्रेम आहे हनुमान दादांचं. मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीनं साहेबांचं स्वागत केलं जात आहे. रामदासबाई पनवेल तालुका अध्यक्ष आहेत. चला मॅच स्टार्ट करायची आहे, हरकत नाहीये. तुर्वे संघ फिल्डिंग करतोय. अनिल पाटील, सुरेश पाटील आणि दीपक भोईर यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेटसाठी तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि तसंच मैदानावरती फटाक्याच्या आतिषबाजीनं साहेबांचं स्वागत केलं जातंय. ते मंचावर उपस्थित आमचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई यांचं शुभ सन्मान, यांचं शुभागमन झालंय आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचं स्वागत या मैदानावरती, या स्पर्धेमध्ये केलं जातंय. कारण साहेबांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवल्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं मनाच्या अंतःकरणानं हार्दिक असं आभार व्यक्त करेन. नक्कीच फटाक्याच्या आतिषबाजीनं आपण साहेबांचा शुभ सन्मान बघितला. कारण आपण बघितलं कोणाला वेळ नसतो, मात्र वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. रामदासभाई पनवेल तालुका अध्यक्ष यांचं स्वागत केलं मैदानावरती. आणि जाऊया मैदानावरती जिथे मॅच चालू आहे, दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच असेल. ज्या क्षणी ई गटातील आपण विचार केला पिसारवे संघ सुपर 12 साठी क्वालिफाय झालाय आणि तदनंतर सुपर 12 साठी चालू असलेली ही लढत मैदानावरती तुर्भे विपक्ष त्यांना फाईट करतोय पापडीचा पाडा संघ. पहिल्या षटकाखेरीस आपण 12 धावा बघितल्या. यावेळी चेंडूला खेळून काढला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. वेल जज वेल कॅच, फलंदाज बाद होतोय. संकेत गरज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. भावेशला जीवनदान मिळालं, तदनंतर स्ट्राईक मिळाले. संकेतला आपण बघितलं मोठा स्टॉक कन्वर्ट करायचा होता, मात्र ते जमलं नाही आणि यष्टीरक्षकाकडनं कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि फलंदाज बाद होतोय संकेत घरत. त्याच्या जागी नवीन फलंदाज मैदानावरती भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा पापडीचा पाडा संघाच्या माध्यमातून केली गेली आणि आज येतो या मैदानावरती येतोय अनिकेत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, धन 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 करत सीमा रेषे बाहेर षटकार. थँक्यू डीजे. स्वतःला सिद्ध केलं मैदानावरती. ज्या प्रकारे त्याचं वैशिष्ट्य मैदानावरती राहिलंय प्रत्येक वर्ष, क्रिकेट चांगलं क्रिकेट पापडीच्या पाड्या गावासाठी, आणि ती सुरुवात या मैदानावरती दाखवत असताना पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढला. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत येते सिंगल. दुसरं षटक मार्गस्थ, सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली तब्बल 20 धावा धावपलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ दुसऱ्या फेरीची मॅच आहे, त्यामुळे मॅच असेल 4 ओव्हरची. आणि आपण बघतो डीप मध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन असं ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो. आणि ऑफ साइडला क्षेत्ररक्षण. यावेळी चेंडूला खेळून काढला, चेंडू जातो लॉंग ऑन रिझन मध्ये, चेंडूला फील्ड केलं जातंय तोपर्यंत येते सिंगल. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, डीप मध्ये आपण बघू शकतो लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलं. आणि
38 सर्कलच्या आतमध्ये आपण बघू शकतो पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षण, फर्स्ट स्लिप आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे आणि शॉर्ट फाईन लेग असं 38 सर्कलच्या आतमधलं क्षेत्ररक्षण सज्ज केलंय. मात्र अनिकेत कशा प्रकारे इनिंग मैदानावरती बिल्ड करेल हे ती तेवढं महत्वाचं असेल. मात्र यावेळी पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं गेलं. मात्र यावेळी पंच तटस्थ. मात्र बॅटिंग रिव्ह्यू असेल. येस, वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेला मैदानावरती यावेळी बॅटिंग टीमच्या माध्यमातून. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतो मनोजजी पवार, मॅन फ्रॉम उत्तर शिव, ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट देखील तेवढं खेळलं गेलं. आणि आज क्रिकेटशी जोडण्यासाठी अंपायरिंगची भूमिका बऱ्याचशा मैदानावरती आपण त्यांना बघितलं आणि यावेळी त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना व्यस्त केलं जातं. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय टीम पापडीचा पाड्या संघानं. आणि पंचांचा डिसिजन आलाय फेअर डिलिव्हरी. आणि 2 षटकाचा खेळ होतोय संपन्न. 2 षटकाच्या अखेरीस सांघिक धावसंख्या धावपलकारती लागली तब्बल 21 धावा. 1 गडी बाद 21 धावा. या मैदानावरती धावा बनतायत. मात्र बनवण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. ते पोटेन्शियल, तो धाडस मैदानावरती दाखवावा लागेल या मैदानावरती बॅटिंग करत असताना फर्स्ट सेशन मध्ये. कारण आपण बघितलं फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना या स्पर्धेमध्ये उच्चांक आहे तब्बल 91 धावा टीम राजाराणी घोटच्या माध्यमातून आपण बघितल्या. आणि त्या अनुषंगाने चांगली फलंदाजी मैदानावर दाखवणं तेवढंच गरजेचं आहे ज्या अनुषंगाने ही मॅच मैदानावरती स्टार्ट आहे. मात्र 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या धावपलकारती 1 गडी बाद 21 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विशाल पाटील. विशालवर दाखवला विश्वास. पापडीचा पाडा संघाचा विचार केला तर रोहिंजन संघाला नमावत या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर दुसऱ्या बाजूला तुर्भे संघाचा विचार केला तर सिद्दीक करवले यंगस्टर या संघाला नमावत या फेरीमध्ये प्रवेश केलाय. मात्र दोन्ही संघ तुल्यबल आहेत. राईट अप राऊंड विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हव्यामध्ये, चेंडू जातोय. जर हा एसपीएलचा षटकार असता तर षटकार नाहीये, हा 9वा असता. एवढा लांब लचक मारलेला हा दमदार असताना भावेश, ज्या भावेशला जीवनदान दिलंय. धावसंख्या धावपलकारती 27 धावा. पुढचा चेंडू भावेशसाठी यावेळी खेळून काढला. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढला. चेंडू जातोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक दुसरा येणारा हा मोठा फटका चौकार. नक्कीच या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहे आणि योगेंद्र दादांच्या निकेटवरती मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयाचं डोनेशन देण्यात आलं. त्यांचं करूया कौतुक, त्यांचं करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चौकार आलाय आणि आता मात्र धावांना गती वाढतीये. धावसंख्या धावपलकारती झाली आहे तब्बल 31 धावा. भावेशला जीवनदान दिलंय आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जखमी शेर. यावेळी मात्र पुन्हा एकदा तेच घडलं मैदानावरती. ज्या भावेशचा पहिला झेल सोडला होता पुन्हा एकदा त्या भावेशला जीवनदान दिलं गेलं आणि मैदानावरती चाललंय काय तुर्भे संघाचं. कारण ह्या क्षणी या मॅच मध्ये तुम्ही अशा चुका करू शकत नाही. तुम्हाला त्या भोगाव्या लागतील. कारण भावेशनं आपल्या बॅटचा फेस खोललाय. भावेश सेट झाला मैदानावरती. भावेश ही धावसंख्या खूप जास्त बनवू शकतो. त्याला रोखणं गरजेचं होतं आणि गोलंदाजीच्या माध्यमातून ते प्रयत्न देखील केले गेले होते. मात्र गोलंदाजी त्याच वेळी चांगली होऊ शकते ज्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये त्याला साथ द्याल. मात्र क्षेत्ररक्षणाची साथ न मिळाल्यामुळे यावेळी भावेशला मिळतंय जीवनदान. तदनंतर आपण बघितलं तर यावेळी यस पंचांचा इशारा येतो बॅट कट म्हणजेच पुन्हा एकदा जीवनदान.
क्षेत्ररक्षण लेवल खूपच खराब राहिली या मॅच मध्ये टीम तुर्भे संघाच्या माध्यमातून. खरं अनिकेत देखील तेवढाच घातक बॅट्समन आहे आणि त्याच्या सोबत खेळतो भावेश, तो देखील त्याने स्वतःचा बॅटचा फेस ओपन केलाय. षटकारानंतर चौकार आपणही त्याच्या बॅटमधनं बघितला आणि संगीत धावसंख्या या एका झेल ड्रॉप नंतर सिंगलने कन्वर्ट होतीये. धावसंख्या धावपलकावरती लागली आहे तब्बल 1 गडी बाद 33 धावा. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू मैदानावरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, मात्र चुकीला माफी नाहीये. तू मैं मिस कॉलिंग झालं मैदानावरती. पंच इशारा करतायत वाईट बॉल आहे, मात्र धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतं. ज्या अनिकेतवर अपेक्षा होती तो अनिकेत मात्र मैदानातून बाहेर होतोय. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. याच दरम्यान या स्पर्धेसाठी गणपतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं डोनेशन देण्यात आलंय. त्यांचं देखील करूया स्वागत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं आभार व्यक्त करेन. जिथे क्षेत्ररक्षक चुकी करत होते, कॅच ड्रॉप करत होते, तिथे मात्र स्वतः चुकी करून बाद व्हावं लागतं अनिकेत याला. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय ऋषिकेश घरत. ऋषिकेश घरत यावेळी नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आणि संगीत धावसंख्या धावपलकरते आपण बघू शकतो 34 धावा. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भावेश थांबत नाहीये. मात्र यावेळी ज्या भावेशला जीवनदान दिले 2, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना यावेळी प्रॉपर टायमिंग चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून दन 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 करत सीमारेषे बाहेर षटकार. केलं गेलं असं पद्माकर पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मी आभार व्यक्त करीन. या शेतकऱ्याच्या मदतीनं संगीत धावसंख्या धावपलकरती लागली आहे तब्बल 40 धावा. भावेश मैदानावरती बॅटिंग करतोय, जखमी शेर जसा दहाडतोय तसा मैदानावरती दहाडताना आपण बघू शकतो भावेश याला, ज्यानं आपल्या वैयक्तिक इनिंग मध्ये तब्बल 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं तब्बल 24 धावेची इनिंग मैदानावरती साकारतोय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही 24 ते 30 धावा जर वैयक्तिक बनवताना तर तुम्ही 50+ इझिली करू शकता. आणि त्या मैदानावरती चित्र दिसत असताना 3 षटकामध्ये सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे तब्बल 2 गडी बाद 40 धावा. स्ट्राईक एंड वरती आपण बघू शकतो पहिल्यांदाच ऋषिकेश घरत याला. मात्र ऋषिकेश घरत डाव्या हाताचा फलंदाज आहे, त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण बघू शकतो. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजसाठी पाचारण केलं गेलंय गोलंदाज सूर्या पाटील याला. मात्र कमबॅक करावं लागेल. ज्या क्षणी क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातो. दुसऱ्या बाजूने बॅटिंग करत असताना भावेशच्या माध्यमातून मात्र आता स्ट्राईक एंड वरती डाव्या हाताचा फलंदाज पहिल्यांदाच आपण बघू शकतो ऋषिकेश याला. मात्र त्याच्यासाठी डाव्या हाताच्या फलंदाजसाठी आपण बघू शकतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहे, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. हे डीप मध्ये ऑन साइडला क्षेत्ररक्षण आणि ऑफ साइडला आपण बघू शकतो लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण सज्ज केलंय. यावेळी ऋषिकेश साठी गोलंदाज येतो राईट आर्म ओव्हर द विकेट सूर्या. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न घडतोय काय मैदानावरती, वारंवार चुक्या होतात मैदानावरती आणि याचं प्रायचित्त मैदानावरती भोगावं लागतंय फिल्डिंग करत असताना टीम तुर्भे या संघाला. भावेशला स्ट्राईक वर आणणं गरजेचं होतं टीम पापडीचा बाळा संघासाठी. मात्र या ठिकाणी धोका उद्भवू शकला असता, इझिली कलेक्ट केला असता, चेंडू स्टंपला लावला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं मैदानावरती. मात्र तसं घडत नाहीये, नियतीला ते मान्य नाहीये. मैदानावरती भावेश बॅटिंग करतोय कारण नशिबाचं घेऊन आलाय मैदानावरती. संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये आपण म्हणू शकतो नशीबच खाऊन आलाय की काय. मात्र या एका धावेनं सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागतीये तब्बल 41. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज देखील तेवढाच चतुर आहे. गोलंदाज देखील सांगतोय की मीही करू शकतो आणि त्याने देखील केलाय कमबॅक मैदानावरती. भावेशला केलंय शांत. येतोय हा डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या
सीड झाली आहे. तब्बल 2 गडी बाद 41 धावा. सूर्या शेवटचं षटक. या षटकामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण बघितलं ना तर नेहमीच हाणामारी केली जाते, मात्र पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंप, इट इज अ वाईड. मात्र यावेळी बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. येस, चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. मनोजी पवार सरांना पुन्हा एकदा बिझी केलं जातंय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू लीगल आहे की आउटसाइड दी ऑप्शन आहे हे एकदा चेक केलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून कळवलं जाईल की एक्झॅक्ट हा चेंडू वाईड आहे की लीगल डिलिव्हरी आहे. यस, ऑनफिल्ड अंपायरनं दिलेला डिसिजन आणि तोच डिसिजन कायम राहील आणि हा चेंडू आहे नक्कीच वाईड बॉल. वाईडच्या मदतीनं संकेत धावसंख्या धावपलकावरती 42 धावा. भावेश बॅटिंग करतो, त्याला टार्गेट सेट करायचं मैदानावरती. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही असं म्हणतात, मात्र चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. मात्र तुर्बे संघ मैदानावरती करतोय काय? ज्या भावेशनं अद्यापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली मैदानावरती, मात्र त्याच भावेशला 3 जीवनदान या एका इनिंग मध्ये देण्यात आलंय. म्हणजे आपण म्हणू शकतो क्षेत्ररक्षणाचं लेवल खूप कमी दिसतंय मैदानावरती क्षेत्ररक्षण करत असताना टीम तुर्बेच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीम कॅप्टन यायचं आहे. टीम एकटपाडा विपक्ष टीम वलप प्रवीणचा संघ असेल तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण या लगेच टॉस विन करून घ्यायचं आहे. यावेळी चेंडूला खेळून काढलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच. ऋषिकेश होईल बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. याच दरम्यान पुढचा मॅच असेल टीम एकटपाडा विपक्ष टीम वलप प्रवीणचा संघ असेल तर या आणि या स्पर्धेचा कठोर नियम आपण पहिल्या 2 मॅच मध्ये बघितला. जो संघ इथं अनुपस्थित राहिला त्या संघाला मात्र टॉस विन दिला नाही आणि तुम्हाला देखील तोच नियम असणार आहे. त्यामुळे एकटपाडा संघ आणि वलप संघ पुढच्या इनिंगचा बॉल पडण्याच्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन या मंचावरती उपस्थित असले पाहिजेत, नाहीतर जो कॅप्टन उपस्थित असेल त्या संघनायकाला टॉस विन दिला जाईल. याच दरम्यान मैदानावरती आगमन झालंय प्रभाकर शेठ पाटील, अंकुश शेठ पाटील, सम्राट शेठ, संजोग शेठ आणि अनिल टेंबे वलपगावचे ग्रामस्थ आहेत. या आपण मंचावरती याच्या पुढचा होणार सामना नक्कीच आपल्या गावाचा असेल तर मंचावरून त्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यावेळी प्रशांत येतोय, चेंडू हव्यामध्ये, मिस्टामी स्ट्रोक, क्षेत्ररक्षक जज करतोय. लॉंग ऑन वरून आलेला क्षेत्ररक्षक यावेळी चुकी करत नाहीये. कुठे का होईना शेवटच्या क्षणी यावेळी चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय आणि प्रशांत होतोय बॅक टू द पवेलियन. जबरदस्त कमबॅक राहिले शेवटच्या षटकामध्ये. असं वाटत होतं भावेशला जीवनदान दिलं तदनंतर भावेशच्या मैदानामध्ये खूप घातकी इनिंग खेळू शकेल, मात्र त्याला देखील ते जमलं नाही मैदानावरती, कारण गोलंदाजी तेवढी धारदार झाली सूर्याच्या माध्यमातून. या षटकाचं विश्लेषण करूया आपण. या षटकामध्ये तब्बल 3 षटकामध्ये 40 धावा होत्या आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आणि 2 गडी बाद केले गेलेत. कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघितले ना शेवटच्या षटकामध्ये नेहमी अणामारी बघायला भेटते. ज्या षटकामध्ये नेहमी मोठे फटके बघायला मिळतात मात्र ते मैदानावरती दिसत नाहीये. चित्र उलट आहे मैदानावरती, कारण क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नव्हती तिसऱ्या षटकापर्यंत. मात्र या षटकामध्ये 2 झेल इझिली कलेक्ट केले गेले. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिजन मध्ये ऋषिकेश बाद झाला, तदनंतर प्रशांत आला आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये तो देखील झेल कंप्लीट झाला आणि प्रशांतला देखील बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये हर्षल घरत, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी यॉर्कलाइनचा चेंडू खोदून काढला, चेंडू जातो पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये, चेंडूला 1 बाउन्स फील्ड केलं जात आहे मात्र फेकी चुकीची होतीये. मात्र यावेळी घडलंय का मैदानावरती नक्कीच पंच सांगतायत की बॅट्समन सेफ आहे. मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तिसरी धाव त्यावेळी फलंदाज होईल बाद. मात्र पहिल्या इनिंगचा खेळ होतोय संपन्न, शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा आणि षटक झालंय संपन्न. या 2 धावेनं संख्येत धावसंख्या धापलकरती लागली आहे 45 धावा. 3 षटकामध्ये तब्बल 40 धावा होत्या आणि कुठे का होईना या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये सूर्याचं करूया कौतुक, कारण सूर्यानं धावा दिल्या फक्त आणि फक्त 5, विकेट घेतले 2, जबरदस्त कमबॅक राहिलं सूर्याकडनं आणि आता मात्र
फायटिंग टोटल उभा करता करता फक्त 45 धावावर थांबवावं लागलं, कारण सूर्याची गोलंदाजी तेवढी चांगली राहिली आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम पापडीच्या पाड्या संघाची धावसंख्या राहिली आहे तब्बल 45 धावा. चला नेक्स्ट मॅच तुमच्यासाठी लास्ट ऑफिशियल कॉल असेल. टीम एकटपडा आणि त्यांना फाईट करण्यासाठी प्रवीण वलभचा संघ. तर या दोन्ही संघाचे संघनायक यायचे, कारण आपण आजच्या 2 मॅच मध्ये आपण बघितलं तर संघनायक उपस्थित नव्हते, त्यामुळे विपक्षी संघनायकाला आपण नाणेफेकी विन दिली आहे. त्यामुळे आपल्याला देखील तोच नियम असेल, जो संघ इथे उपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिला जाईल, हे लक्षात घ्यायचंय. 45 धावा झाल्यात पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये पापडीच्या पाडा संघाकडनं या धावा रोखल्या जातील की या धावा चेस केल्या जातील तुर्भे संघाकडनं, हे धावतं वर्णन ऐकवण्यासाठी जाऊया. म्हणजे साथी समालोचक तुर्भे गावचा बुलंद आवाज, ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं समालोचन राहिलंय असे अतुल म्हात्रे यांच्याकडे. चला दोन्ही टीम साठी लास्ट ऑफिशियल कॉल असेल, कारण आयोजकांकडनं देखील आम्हाला तेवढ्या सूचना येतात आणि त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्याचा सन्मान करा, तुम्ही सपोर्ट कराल तर स्पर्धा अजून चांगली होईल. त्यामुळे दोन्ही संघनायकांना मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतोय की कोणताही संघनायक जर आला असेल, वलभ किंवा एकटपडा, दोन्ही संघाच्या संघनायकांना एक शेवटचा कॉल असेल आणि जो संघ जर इथे उपस्थित असेल, यस एकटपडा संघाचा संघनायक उपस्थित झालाय, तर मी वलभ संघाच्या संघनायकाला विनंती करेन की आपण आला असाल तर लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. नक्कीच आले दोन्ही संघनायक आलेत, तर मी टॉसविन साठी चला टॉसविन करून घेऊया आपण. वलभ विपक्ष टीम एकटपाडा या 2 संघांच्या माध्यमातून ही पहिल्या फेरीतील तिसरी लढत असेल. नाणेफेकी करण्यासाठी आमच्या मंचावरील प्रमुख पाहुणे मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याची नाणेफेकी करूया. मनसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदासभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करूया. टीम एकटपडा विपक्ष टीम वलभ या 2 टीमच्या माध्यमातून हा मॅच असेल. पुढचा कॉल केलाय टीम वलभ संघानं. यस ओके, डिसिजन पेंडिंग असेल, हरकत नाहीये. आणि लगेच आपण स्वागत देखील करून घेऊया. मान्यवरांचं स्वागत या मंचावरती केलं जाईल आणि मी विनंती करेल की या स्पर्धेचे सर्वेसर्वा योगेंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान करायचंय. साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा तुमचा मनस्य आभार व्यक्त करेन. आणि नक्कीच अतिशय चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान या मंचावरती केला गेला. माननीय श्री योगेंद्रदादा यांच्या शुभ हस्ते आणि या स्पर्धेसाठी तब्बल त्यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं डोनेशन देण्यात आलं. त्यांचं करूया कौतुक. आणि तसनंतर प्रवीण म्हात्रे मनसे अध्यक्ष आहेत आणि बरीच वर्ष सिद्धिकर्ली गावासाठी क्रिकेट त्यांनी खेळलं. त्यानंतर बुर्दुल गावाला बिलॉंग केले आणि आज ते या मंचावरती पाहुण्यांच्या स्वरूपात मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. या मंचावरती मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान देखील मैदानावरती करण्यात आलाय आणि नक्कीच प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेन. याच दरम्यान तानाजी भाई यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मोमेंटो देऊन पाहुण्यांचा सन्मान मंचावरती करायचंय. कारण आज बिझी शेड्यूल मध्ये आपण बघितलं कोणाला एवढा वेळ नसतो, मात्र या स्पर्धेच्या प्रेमाखातीर, योगेंद्र दादांच्या प्रेमाखातीर, हनुमान दादांच्या प्रेमाखातीर या मंचावरती उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेन. हॅलो चेक. धन्यवाद. एक मिनिट. सुरेश पाटील, अनिल पाटील आणि दीपक भोईर तुर्भे संघ बॅटिंग करतो आपल्यासाठी. बॅक टू बॅक 2 षटकारासाठी 3,000 रुपये असतील. आणि प्रवीण
प्रवीण भोईर यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 3000 रुपये असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद साजिद पाटील. तर दरम्यान सागरजी गायकर साहेबांचे शुभागमन झालं ते विनंती करतोय आपण या एकाडपणाचे आमचे मान्यवर आहेत तर आपण अतिथी कक्षेमध्ये विराजन व्हायचं. तर जबरदस्त क्रिकेट पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा. चांगला फटका बॅटच्या स्लॉट मध्ये सरळ बॅट न लॉंग ऑफच्या मधून सीमा पार आलाय दमदार रुबाबदार षटकार. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेन कारण स्वागत देखील तेवढे महत्वाचे आहेत. मंचावरती नरेश पाटील सिद्धिकर्ले या आपण आपलं स्वागत केलं जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत केलं जाईल. या स्पर्धेचे सर्वेसर्वा योगेंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नरेश पाटील साहेबांचं स्वागत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. तदनंतर यायचं सिद्धिकर्ले गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गणपत पाटील साहेब आपण देखील या आपलं देखील सन्मान या मंचावरती केलं जाईल. तदनंतर सिद्धिकर्ले गावचे लेजंड क्रिकेटर पद्माकर पाटील यांनी देखील यायचे. आपलं प्रभाकर पाटील यांचं देखील स्वागत या मंचावरती केलं जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं अतिथी देवो भव. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं स्वागत करणं या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय आणि तेच करत असताना योगेंद्रदादांच्या माध्यमातून चला पुढचा सन्मान प्रभाकर पाटील साहेब याचे आपण देखील आपलं देखील स्वागत या मंचावर केलं जाईल. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून राहिली आणि ते आज मान्यवरांच्या भूमिकेमध्ये मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं करूया स्वागत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करूया. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करण्यासाठी मॅच चालू आहे. आणि आम्हाला मॅच कव्हर करता येत नाहीये. मात्र तिथे तुर्वे संघ काय करतोय, एक बॅटिंग लाईनअप मध्ये दहशत निर्माण झाली आहे मैदानावरती. तुर्भे संघाच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग, ज्या प्रकारे गोलंदाजीचा शेवटचा गोड केला आणि तदनंतर बॅटिंगची सुरुवात देखील. महेश साठी पारितोषिक आले. हनुमान भोईर आणि राजाराम पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालंय. नक्कीच खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जातं. त्यांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील अतुल म्हात्रे. तर धावफलकावरती एकूण धाव 22 आहेत. ज्या प्रकारे मौरेश बॅटिंग करतोय जणू काय डॅकआउट मधून सेट होऊन गेला. टार्गेट 45 चा पाठलाग करतोय 46. पण सुरुवात पहिल्याच पॉवर प्ले मध्ये डॉमिनेट केलाय टीम पापडीचा वाडा संघाच्या गोलंदाज विशाल तांबडेला. दरम्यानचा बॉल इट्स अ वाईड बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. हे प्रेशर दबाव आहे. 46 चा पाठलाग करतोय परंतु सुरुवात काय दमदार आहे. ज्या प्रकारे मौरेश पाटीलला बॅटचा फेस खोललाय आतापर्यंत त्यानं पाहिलं गेलं तर एकंदरीत 3 षटकार 1 चौकार. चांगला स्ट्रोक सरळ बॅटनं अगदी डीप मिडविकेटला माडी लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली झाली. एकेरी धाव आणि टीमची टोटल धावसंख्या पहिल्या पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त होतो. एकूण धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या 24 धावा. 46 चा पाठलाग करतोय. मी म्हणेन अर्धा पल्ला पहिल्या 6 बॉलमध्ये पार केलाय. म्हणजे सुरुवात दमदार आहे. समीकरण सोपं झालंय टीम गावदेव तुर्भे संघासाठी कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 24 काय सुरुवात राहिली आहे. विशाल याच दरम्यान मैदानावरती मंचावरती आगमन झालंय तुर्भे गावचे कॉमेंटेटर देखील आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. सैनत पाटील यांचं आगमन झालंय तर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेन. आणि ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर पहिल्या ओव्हरमध्ये आले एकंदरीत 24 पाठलाग करतोय 46 आणि काय सुरुवात राहिली आहे. जबरदस्त सुरुवात. ह्याहून चांगली सुरुवात काय असेल. 46 चा पाठलाग करत असताना 24 पहिल्या ओव्हरमध्ये बनल्या गेल्यात. त्यामुळे मजबूत स्थितीमध्ये टीम अर्थातच गावदेवी तुर्भे संघ. विशाल तांबडेची खराब कामगिरी संघनायकानं दाखवलेला विश्वास
परंतु विश्वासालायक खेळ झाला नाही, गोंदाची खराब झाली पहिल्या पॉवर प्लेवरमध्ये सातत्यानं ओव्हरपिच पदे चेंडू तुम्ही पाहिले तर अगदी चोख समाचार घेतला मयुरेश पाटीलनं. ऋषिकेश गरत चेंडूला मागे ठेवण्यात आली होती, अगदी बॅटच्या मधोमध नो लुक शॉट, काय फडका लगवलाय, चेंडू सरळ निघून जातो लॉंगन डोक्यावर सीमा पार. षटकार. जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानावरती. याच दरम्यान हलदर भोईर यांच्या स्मरणार्थ राहुल भोईर तुर्बे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 25 बॉक्स पाणी देण्यात आलं. त्यांचं करूया स्वागत आणि पुन्हा एकदा जाऊया तुर्बे संघाची बॅटिंग बघण्यासाठी मैदानावरती. तिथे जॉईन होतील अतुल मात्रे. काय फडकेबाजी, जबरदस्त बॅटिंग, पॅडल स्वीप, गुडघा वाकवला होता आउट साइड ऑफ स्टंप, परंतु ह्यावी चेंडूची लाईन ऑन लाईन भरपूर चांगली आहे. समीकरण सोपं झालं कारण की एकूण धावा लागल्या दाफलकावरती 30 धावा, अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. ज्या प्रकारे त्याची बॅट बोलले मयुरेश पाटीलची उल्लेख करणं गरजेचं असेल कारण की एकंदरीत त्याने 4 षटकार 1 चौकार ठोकलाय. काय बॅटिंग मैदानावरती आहे आणि अगदी समीकरण सोपं केलंय गावदेव तुर्बे संघासाठी मयुरेश पाटीलची बॅटिंग. पुन्हा चेंडूला मागे होते की आपण फडका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत, डीप विकेट आणि अगदी स्क्वेअर लेगच्या मधून पॉवरफुल स्ट्रोक, टायमिंग लाजवाब, चेंडू सीमा पार. षटकार. धावसंख्या दाफलकावरती 36, 36 धावा. डेड बॉल चौकार की षटकार चेक करायचं. तिसऱ्या पंचाचं लाईव्ह. तसेच समर भोईर यांच्याकडनं महेशसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. त्यांचं देखील करूया कौतुक आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर चेक केलाय, 6 आहे, षटकार आहे. लाईव्ह स्क्रीनवरती आपण चेक केलाय आणि प्रेक्षकांनी देखील तोच डिसिजन त्या ठिकाणी दिला होता. चेंडू आउट ऑफ दी पार्क, षटकार. या षटकाराच्या सायन टीमची टोटल धावसंख्या 36, 36 धावा. आता फक्त 10 धावसंख्येची गरज आहे. काय बॅटिंग, ऋषिकेश गरज देखील आक्रमण. या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये देखील 2 षटकार आतापर्यंत आलेत कारण की वारंवार शॉर्ट अँड डिलिव्हरी, खराब लाईन ऑन लेंथ, पण भरपूर वेळ मिळत असतो जेव्हा तुम्ही आखू टप्प्यात चेंडू फेकता. कोणत्या दिशेने चेंडू वळवू शकतो, शॉर्ट आर्म पूल, त्यानंतर अगदी हुकचा फडका खेळू शकतात. परंतु आत्ता चेंडू जर पाच जबरदस्त फडका डीप विकेटला, 6 धावा. मयुरेश पाटीलनं काय बॅटिंग केली आहे, खरं तर प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. हलक्यात टॅप केला, त्याला माहिती मॅच जवळ आली आहे, कोणती रिक्स या ठिकाणी घेतली जात नाही आहे. सन्मान दिलाय आणि अगदी 1 धाव या बॉलवरती एकवटली गेली आहे. तर पाहिलं गेलं तर अगदी एकेरी धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या पडत असताना 37, 37 आकड्यावरती सूरज तरे आता मात्र पहिल्यांदाच चेंडूचा सामना करतायत. पहिला बॉल अगदी कोलात टाकलाय, इम्प्रेसिव्ह चेंडू. या प्रकारे चेंडू जर फेकी केले ना तर दबाव, प्रेशर सुरुवातीपासून हे चेंडू फेकणे गरजेचं होतं. वाईड यॉर्कर, या चेंडूवरती प्रत्युत्तर मिळून नीटचा मोठा फडका या चेंडूवरती खेळता येत नाही. पुन्हा एकदा आकुडा चेंडू शॉटने नेले, हुक केलाय, चेंडू पुन्हा एकदा फरार. इशारा करतात पंच, इट्स अ माइटी हिट. सूरज तरेच्या पॅटमधनं आलाय, पॉवरफुल स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. पहिल्या 2 ओव्हरमध्ये सामना फिनिश केलाय की काय, कारण की 43, 43 धावा. एकदा तुर्बेकर जोरदार टाळल्या. फलंदाज मयुरेश पाटील, सुरेश तरेसाठी काय बॅटिंग या ठिकाणी केली, जबरदस्त. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 ओव्हरची मॅच होती, बॅटर चांगलं असं वाटलं होतं, परंतु काय बॅटिंग मैदानात झाली पहिल्या 2 ओव्हरमध्ये 43. पहा मयुरेशसाठी या ठिकाणी पारितोषिक आलं आदरणीय दीपकजी भोईर, अनिलजी पाटील आणि त्यानंतर सुरेश पाटील यांच्याकडे तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालाय. का देऊ नये, कारण की बॅटिंग त्या लेवलची झाली आहे. काय बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलाय, जबरदस्त.
पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला चेंडू मागे निघून जातोय. या ठिकाणी मिस फील्ड, सामना या ठिकाणी फिनिश, सामना जिंकलाय गावदेवी तुर्बे टीमनं. काय बॅटिंग मध्ये झाली आहे. अर्थातच मयुरेश पाटीलनं एक हाती किल्ला लढवलाय आणि वन साइड हिरो ठरला या मॅच मध्ये. वन साइड किंग म्हणावं लागेल मयुरेश पाटीलची बॅटिंग, कारण की या इनिंग मध्ये त्यांनी एकंदरीत षटकार ठोकले. ते पाहिले गेले तर 5 षटकार आणि 2 चौकार असं काय बॅटिंग केल्याने 1 हँडेड मॅच जिंकून दिल्या आणि तब्बल 3000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी जमा. दीपकजी भोईर, त्यानंतर अनिलजी पाटील आणि सुरेश पाटील साहेबांकडनं 3000 रुपये कॅश प्राइज मोरेसाठी जमा झालाय. आणि सामन्याचा सामनावीर नो डाऊट वन साइड किंग, वन साइड हिरो या मॅचचा मयुरेश पाटील आणि सुपर 12 मध्ये क्वालिफाय केलाय या आजच्या रात्रीमध्ये ई गटामधून. अर्थातच गावदेवी तुर्बे टीम, अतुलचा you. संघ. थँक्यू. नक्कीच तुर्बे संघ आणि पिसारवे संघ ई गटामधनं 2 संघ सुपर 12 साठी क्वालिफाय झाले आणि मयुरेशनं बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅच देखील राहिला आणि त्यांच्यासाठी त्यांचे भांजे स्वरांश पाटील यांच्याकडनं देखील मयुरेशसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. आणि सूर्य पाटील साठी शेवटच्या ओव्हरसाठी अनिल पाटील तुर्बे